को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळतोय. बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर इथे जल्लोष होताना पाहतोय. आपल्यासोबत तालुका अध्यक्ष संभाजी नाना होळकर आहेत. नाना, काय सांगाल, काय भावना आहेत आज सुनेत्रा पवार यांना खासदारपदी निवड झालेली आहे? आज या ठिकाणी आमच्या सर्वांच्या आदरणीय नेत्या सुनेत्रा वहिनी यांना महायुतीच्या वतीने त्या ठिकाणी राज्यसभेसाठी खासदारकी त्या ठिकाणी बिनविरोध अशा प्रकारची त्यांना त्या ठिकाणी तिथं निवडून आलेले आहेत. त्यांचं आमच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अशा प्रकारचं हार्दिक अभिनंदन करतो आणि महायुतीतील सर्व नेत्यांचं मनपूर्वक अशा प्रकारचा आभार आणि त्यांना पण शुभेच्छा त्या ठिकाणी देतो. आपणा सर्वांना माहिती आहे की गेल्या 30 वर्षामध्ये आदरणीय अजितदादांनी ह्या बारामती तालुक्याचा आणि पर्यायी जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्या ठिकाणी तिथं काम केलेलं आहे. बारामती तालुक्यातील छोट्या मोठ्या कामापासून दादांनीच खऱ्या अर्थाने ह्या बारामतीचा विकास त्या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये सर्व त्या ठिकाणी घटकाचा केलेला आहे आणि आता त्याला आदरणीय सुनेत्रा वहिनींची साथ त्यांना त्या ठिकाणी तिथं मिळणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने महायुतीचं सरकार ही वर केंद्रामध्ये त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे. राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार आहे आणि ह्या सरकारच्या माध्यमातून हा विकास होण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य मदत होणार आहे आणि त्या पद्धतीने ह्या परिसराचा तालुक्याचा विकास त्या ठिकाणी होणार आहे. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. काय भावना आहेत आज सुनेत्रा वहिनींना खासदार निवडले? खरं तर महायुती सरकारमध्ये सरकार जे आहे ती सरकारचं तमाम बारामतीकरांच्या वतीने त्यांचं खरं तर आम्ही आभार मानतो. आणि ह्या बारामतीचं एकच नाव आहे, एकच दादा अजितदादा. आज भविष्यामध्ये ह्या बारामतीत एकच दादा राहणार, ते अजितदादा राहणार आहेत. निश्चितपणाने वहिनी साहेबांना आज राज्यसभेवर खासदार म्हणून जायची संधी महायुती सरकारने दिलेली आहे. निश्चितपणाने दादांच्या बरोबरीनं आज दादांच्या विकास कामाच्या माध्यमातून हा केंद्रातला मोदी साहेबांचा निधी वहिनी साहेबांच्या माध्यमातून ह्या तालुक्याला आणि शहराला मिळेल आणि दादांच्या बरोबरीनं हा बारामतीचा विकास आणि शहराचा विकास निश्चितपणाने पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आता कदाचित भविष्यामध्ये मित्रांनो येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील हा बारामतीकर किंवा बारामती शहरातील जनता आदरणीय दादांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहील. कारण याच्या मागचं कारण आहे दादांनी केलेला विकास आणि इथून पुढे होणारा विकास. हा सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर बारामतीकर ठेवतील आणि त्याच माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली ही सर्व जनता त्यांच्याबरोबर राहील. काय भावना आहेत आज खासदार? आज महायुतीच्या वतीने आपल्या लाडक्या उमेदवार सौ सुनेत्राताई पवार यांची राज्यसभेवर नुकतीच बिनविरोध निवड झाली. तमाम बारामती तालुक्यातील शेतकऱ्याच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो. ज्या महायुतीच्या सर्व नेत्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो की वहिनी साहेबांनी मागील 20 वर्षामध्ये एन्व्हायरमेंटल फोरमचं काम असेल, गोरगरिबांचं डोळ्याचं ऑपरेशन करण्याचं काम असेल, त्यांच्या कामाला आज या राज्यसभेच्या उमेदवारीने सलाम मिळाला असं मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि जी बारामतीची विकासाची गोडदोड आहे, दादांनी जो विकास चालू ठेवलेला आहे त्या विकासाला निश्चितच केंद्रातून अधिकचा निधी सौ सुनेत्रा वहिनी पवार साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. आणि ही विकासाची गोडदोड ही दादांनी जो बारामतीचा पॅटर्न राबवलेला आहे तो राज्यात देशात अनेक निश्चितपणे याचा फायदा होईल. आणि हा जो आजचा आमच्या अंगावर पडलेला गुलाल आहे, हा गुलाल आम्ही यदा कदाचित इथून पुढचे कुठलाही इलेक्शन असू द्या तो गुलाल आम्ही खांद्यावला उतरून देणार नाही. विधानसभेला ह्याचा आम्ही निश्चितच बदला घेऊ लोकसभेच्या इलेक्शनचा. आणि महायुतीचं सरकार या विधानसभेला दादा फडणवीस साहेब शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासोबत काही महिला आहेत. आज सुनेत्रा पवार यांना खासदारपदी निवडणी लागलेली आहे. काय भावना आहेत आज? वहिनींना आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने अभिनंदन करतो. पण आज हा दिवाळीपेक्षा पण आज आमचा खूप मोठा सण आहे आणि आत्ता दादांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे की बारामतीचा एकच दादा अजितदादा. काय भावना आहे? वहिनींच्यामुळे आम्हाला गुलाल खेळायचा. आमच्या दारात म्हणजे राष्ट्रवादी भवन म्हणा, तालुका म्हणा, आम्हाला दिवाळीसारखा आनंद वाटतोय. आज आम्हाला थोडंसंही झालं पण काय भावना आहेत आज? खऱ्या अर्थानं जर आज सगळ्यात जास्त जर आनंद कोणाला झाला असेल तर खरं जर आज शेतकऱ्यांच्या पोरांना, कष्टकरी शोषितांच्या पोरांना की आज
सुनेत्रा वहिनी या ठिकाणी खासदार झाल्यानंतर यांना आनंद झाला आणि खरोखरच आज फक्त खासदार झाल्यात, परंतु थोड्या दिवसात जर जिराज बागाचं चित्र जर बदलायचं असेल तर जिराज बागाच्या वतीनं या ठिकाणी सुनेत्रा वहिनी या ठिकाणी मंत्री लवकरच झाल्या पाहिजे आणि मंत्री झाल्यानंतर या बारामती तालुक्यातील अजूनही विकासात भर पडेल आणि ज्या काही गोष्टी करायच्या राहिल्या त्या गोष्टी होतील। आणि या ठिकाणी सर्व मी महायुतीच्या सर्व नेत्यांचं आणि बारामती तालुक्याच्या वतीनं मी सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि खरोखरच आज तरुणांच्यात या ठिकाणी मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। आणि या ठिकाणी आता एवढ्या तरुणांच्या मध्ये सगळा एवढा मोठा जल्लोष या ठिकाणी खरं तर बघायला मिळत आहे आणि खरोखरच या ठिकाणी म्हणतात ना की संघर्ष केल्यानंतर या ठिकाणी त्याचं यश मिळतं, भले थोड्या वेळानं मिळालं असेल, थोड्या दिवसानं मिळालं असेल, परंतु या ठिकाणी आज चांगलं या ठिकाणी बातमी मिळाली आणि सर्वांच्या मध्ये या ठिकाणी उत्साह मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। एकंदरीत सुनेत्रा पवार यांची खासदारपदी वर्णी लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननवरेसह मी दीपक कापरे, बारामती। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी।